काश्मीर फाईल हा चित्रपट काश्मीरमधील हिंदू पंडितांना कशा प्रकारे पलायनास बाध्य करण्यात आलं याची कहाणी उलगडणारा होता। ही झाली काश्मीरमधील परिस्थिती। देशातील अनेक भागात छोटे छोटे काश्मीर बनतायत आणि तिथे अल्पसंख्याक समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हिंदू समाजाला पलायन करावं लागतंय असं मांडणारा आखिर कब तक पलायन हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय। नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली। मुंबईतील बेहरामपाडा, मीरा रोड, पुण्यातील कोंढवा, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव असो किंवा उत्तर प्रदेशातील आझमगड, कोणत्याही शहराची वाटेल अशी ही स्टोरी। एखादा भाग मुस्लिम बहुल बनू लागला की तिथून हिंदूंना पलायन करावं लागतं। या संवेदनशील विषयावर हा चित्रपट बनलाय। शीर गायब असलेला एक मृतदेह मिळाल्यापासून या चित्रपटाची कथा सुरू होते। पोलीस त्याची चौकशी करतात तेव्हा त्यांना समजतं की या भागात राहणारं दुकानदार सुनील बिष्ट यांचं संपूर्ण कुटुंब गायब आहे। त्यातूनच वाढत चाललेल्या मुस्लिम लोकसंख्येमुळे या भागातील हिंदूंना कसं पलायन करावं लागतं हे उलगडत जातं। त्यासाठी बिष्ट कुटुंबातील तरुणीचे डीप फेक व्हिडिओज बनवून बदनामी केली जाते। त्यांच्या मुलाचा खून होतो। चित्रपटातील एक पात्र प्रश्न विचारते की 100 हिंदू कुटुंब राहत असलेल्या भागात एक मुस्लिम कुटुंब अगदी सुरक्षित राहू शकतं, मग हेच हिंदू कुटुंबाबाबत का होत नाही? आखिर कब तक पलायन हा चित्रपट या धार्मिक मुद्द्यांना स्पर्श करत असतानाच राजकारण, त्यातून वाढलेल्या गुंडगिरीचा आणि जमिनीला आलेल्या सोन्याच्या भावावरही भाष्य करतो। धार्मिक मुद्द्याच्या आड एका नेत्याची गुंडगिरी आहे, त्याला जमीन हडपायची असते। या मुद्द्याकडे या चित्रपटात प्रामुख्याने लक्ष वेधण्यात आले। अशाच नवनवीन मनोरंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गल्ली ते दिल्ली या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।